आपल्या आसपास अशा काही व्यक्ती असतात ज्यांचा सर्वजण आदर करतात. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी कळत नकळतपणे काही गुण आत्मसात केलेले असतात. या गुणांचा वापर करून तुम्हीही समाजात तुमचा आदर मान सन्मान वाढवू शकता. तुम्हीही विचार करा, ज्या गोष्टी व गुण मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या तुमच्या परिचयाच्या, समाजात आदर सन्मान असणाऱ्या व्यक्तींमध्ये आहेत की नाहीत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला जर माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार मला कमेंट करून सांगा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. पॉइंट 1. गरजेपुरतेच बोला. कोणताही नवीन व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या विचारांवरून ठरवत असतो. तो व्यक्ती नवीन असल्याने नकळतपणे आपण त्याच्या बोलण्यावरूनच त्याचे चरित्र ठरवत असतो. पण जर एखादा व्यक्ती मुद्देसूद बोलत असेल, अति बोलत असेल, तर अशा व्यक्तीला समाज गंभीरतेने घेत नाही. अशा व्यक्तींचा स्वभाव व चरित्र लवकर समोरच्याला समजते व तिथेच या व्यक्तीचा आदर संपतो. अगदी या उलट ज्या व्यक्ती गंभीरतेने, मोजकेच व मुद्देसूद बोलतात त्यांचा स्वभाव व चरित्र पटकन समोर येत नाही. तसेच तो मुद्देसूद व कमी बोलत असल्याने त्यांचे म्हणणे सर्वजण शांतपणे ऐकतात. यामुळे समाजात तुमचे म्हणणे मुद्देसूद व थोडक्यात मांडायला शिका. पॉइंट 2. समोरच्या व्यक्तीला त्याचा मान द्या. तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीसोबत बोलत आहात, मग तो वयाने, पैशाने, कर्तृत्वाने छोटा असो किंवा मोठा, त्याला मान द्या. त्याचे जे काही म्हणणे असेल ते शांतपणे ऐकून घ्या. आपण जेवढा आदर समोरच्याचा ठेवू तेवढाच आदर आपला वाढेल. त्याचे ऐकल्यानंतरच तुमचे म्हणणे थोडक्यात मांडा. जो समोरच्या व्यक्तीला आदराने, मानाने वागवतो तोच सर्वांना आवडतो. पॉइंट 3. यशस्वी व्हा. तुमचे वागणे, बोलणे असे असले पाहिजे की समाजाने यातून आदर्श घेतला पाहिजे. तुमचे कर्तृत्व जर तुम्ही सिद्ध केले तर सर्वजणच तुमचा आदर सन्मान ठेवतील आणि यामुळेच तुम्हाला यशस्वी हे व्हावेच लागेल. तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात काम करतात त्यात प्रचंड यशस्वी व्हा. त्यासाठी लागतील ते कष्ट करण्याची तयारी ठेवा. यशाच्या शिखरावर असणाऱ्यांचा समाज नेहमीच मान, सन्मान व आदर ठेवतो. पॉइंट 4. लोकांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी व्हा. तुमच्या जवळच्या, ओळखीच्या लोकांचा एखादा आनंददायी कार्यक्रम असेल किंवा एखादा सोहळा असेल तर अशा ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. त्या सोहळ्यासाठी जी काही तुमची मदत लागत असेल ती न मागता देण्याचा प्रयत्न करा. अगदी असंच लोकांच्या दुःखद व कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहा. तुमच्या 4 धीर देणाऱ्या शब्दांनीही समोरच्या व्यक्तींवर खूप चांगला परिणाम होतो. जो व्यक्ती लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो त्या व्यक्तीला समाजात नेहमी मान सन्मान व आदर दिला जातो. पॉइंट 5. दुसऱ्यांच्या मताला मान द्या. मी म्हणतो तेच खरं आणि तसंच असतं हा स्वभाव सोडा. कोणत्याही गोष्टीला 2 बाजू असतात. समोरच्याचे मत जर तुमच्या मतापेक्षा वेगळे असेल तर त्याचा सन्मान करा. त्याचे मत ऐकून घ्या. तुमचे म्हणणे कितीही खरे किंवा योग्य असले तरी त्यामुळे समोरचा व्यक्ती चुकीचा आहे असे कधीच होत नाही. ज्या व्यक्ती समोरच्यांचे मत ऐकून घेतात, त्यांचा मान ठेवतात, त्या व्यक्ती समाजाला प्रचंड लोकप्रिय असतात. पॉइंट 6. पुस्तकांमधून शिका. तुम्ही कोणताही यशस्वी व्यक्ती घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वालिटी नक्कीच दिसेल आणि ती म्हणजे पुस्तक वाचण्याची. पुस्तक वाचनाने तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता येते. तुमच्या विचारांना एक नवीन दिशा मिळते आणि अशा परिपक्व विचारांच्या व्यक्तींचा समाज हा नेहमीच चाहता असतो. त्यामुळे यशस्वी लोकांची पुस्तके वाचा. त्यांचे विचार हे आत्मसात करा. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.